नमस्कार मित्रांनो, तर काय परीक्षा झाल्या की नाही तुमच्या? झाल्यात ना? आणि रद्दीमध्ये काढल्या की नाही तुमच्या नोटबुक्स? तर जर काढल्या असतील तर आताच थांबवा. हा व्हिडिओ तुम्हाला खूपच उपयुक्त ठरणार आहे. तर बघा, ही माझी जुनी वही आहे, म्हणजे माझी नाही, माझ्या मुलांची. तर आता मी काय करणार आहे, ह्यामध्ये जी कोरी पानं आहेत त्याची मी नवीन कोरी वही बनवणार आहे, एकदम नवीनसारखी. तर इथे बघा, सर्वात अगोदर आहे ना, हे जे स्टॅपलर्स आहेत ना ते आपल्याला काढायचे आहे. तर मी ना आता एका चमच्याच्या सहाय्याने हे मी काढणार आहे. तर बघा, पाठच्या साईडला जे चमच्याचं एकदम धारदार टोक असतं ना, तर त्याने आपण हे स्टॅपलर्स काढून घेऊया. तर किंवा तुम्ही तुमच्याजवळ असलेल्या कैचीने सुद्धा हे काढू शकता. तर बघा, मी हे स्टॅपलर्स काढलेले आहेत. अशाच प्रकारे ना आपल्याला सर्व बुकच्या नोटबुकच्या स्टॅपलर्स काढून घ्यायचे आहेत. तर त्यानंतर बघू शकता तुम्ही, जे कोरे पेज होते ना ते मी साईडला काढून घेत आहे. आता जे माझ्याजवळ पेज आहे ना ते एक ब्लँक आहे, तर एक लिहिलेलं आहे. तर जे लिहिलेलं आहे ते मी कटरच्या सहाय्याने किंवा आपण कैचीच्या सहाय्याने सुद्धा कट करू शकता. तर बघा, मी ब्लँक पेजेस होते ते मी एका साईडला ठेवलेले आहेत आणि डबल पेज आहेत ते एका साईडला ठेवलेले आहे. सिंगल ब्लँक जे होते ते एका साईडला आहेत आणि ज्याच्यावरती आपण लिहिलेलं आहे ते मी वेगळे केलेले आहेत. तर पाहू शकता तुम्ही. आता जे आपण नोटबुक्स जे आपल्याला वेगळे केलेले आहेत ते जे पेजेस, तर आपल्याला ते नोटबुकच्या जे कवर असतात ते आपल्याला ठेवायचे आहे, कारण आपल्याला दुसऱ्या न्यू नोटबुक्स बनवायच्या आहेत, तर ते आपल्याला लागणार आहे. तर आता आपण हे पेजेस आहे ना अशा पद्धतीने आधी स्ट्रेट करून घेणार आहोत. सर्व पेज आपल्याला नीट लावून घ्यायचे आहे. तर आता पाहू शकता तुम्ही, जर हे सर्व पेजेस आहेत ते एकत्रित करून सर्व बाजूनी आपण त्याला एकदम परफेक्ट असे सेट केलेले आहे. आणि आता त्यानंतर आहे ना, हे स्टॅपलर आपण ह्यासाठी लावत आहोत की सेट राहावे, ते मागे पुढे होऊ नयेत पेजेस, त्यासाठी आपल्याला हे स्टॅपलर लावायचं आहे. आता जे आपल्याजवळ जे कवर होते ना ते आपल्याला ह्याचे माप बघायचं आहे, कोणतं परफेक्ट बसणार आहे, तोच कवर आपल्याला घ्यायचा आहे. तर त्यानंतर बघा, इथे जे उरलेले पेजेस होते ना ते आपल्याला असं स्केल लागणार आहे आपल्याला एक. तर माझ्याकडे स्टीलची स्केल आहे, ती घेतलेली आहे मी. तर आता बरोबर त्याच्यावरती ठेवून आपल्याला जे साईडचे जे पेजेस एक्स्ट्रा आहे ना ते आपल्याला ना एका कटरच्या सहाय्याने कट करून काढायचे आहेत.
हा व्हिडिओ ना तुम्ही तुमच्या फ्रेंड्स लोकांना पण शेअर करा, कारण की हा खूपच उपयुक्त व्हिडिओ आहे. कारण की दरवर्षी ह्याचा तुम्हाला उपयोग होणारच आहे. आपण दरवर्षी शिकतो आणि शाळा शिकतो आणि उरलेल्या वह्या असतात त्या आपण रद्दीमध्ये टाकतो आणि त्यात कधी कधी खूप पेजेस उरलेले असतात आणि मग त्या वह्या ज्या उरलेल्या असतात त्या रद्दीमध्ये देतानाही कसं तरी वाटतं, आपल्याला वाईट वाटतं. तर वाईट अजिबात वाटून घेऊ नका आणि असं मस्त नवीन काहीतरी बनवा. त्यामुळे तुमच्या मम्मी पप्पाला किंवा आईवडिलांना सुद्धा खूप म्हणजे प्राऊड फील होईल, तुम्ही काहीतरी चांगलं केलं आणि त्यांचे 2 पैसे वाचतील. तर आता इथे आपल्याला ना एक फेविकॉलची बॉटल लागणार आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे फेविकॉल लावून घ्यायचा आहे. तर हा जर तुम्ही असं काहीतरी केलं ना तर तुमच्या मम्मी पप्पांना सुद्धा फार बरं वाटेल आणि जो तुमचा सुट्टीमधला जो वेळ आहे ना तो सुद्धा तुम्हाला बोर होणार नाही. असं काहीतरी करण्यामध्ये तुमचा एक दिवस तरी जाईल. सुट्टीमध्ये काय होतं, मुलं जेव्हा मोबाईल घेऊन बसतात ना तेव्हा आईवडिलांना पण ना खूप असं सतत जी मुलं मोबाईल घेऊन बसतात ना तर त्यांना बघून बघून आईवडिलांनाही कुठेतरी खूप राग येत असतो. पण तो कधी कधी राग व्यक्त होतो, कधी कधी होत नाही. मग कधी कधी आईवडील थकून जाऊ दे बोलतात, काय करायचं ते करू दे. पण जर तुम्ही असं काहीतरी नवीन करून दाखवलं ना त्यांना तर त्यांना खूप बरं वाटेल. तर पाहू शकता तुम्ही आता जो आपल्याकडे कवर होता ना त्याला सुद्धा आपण फेविकॉल लावलेला आहे आणि ते जे पेजेस होते ते चिकटवायचे आहे त्याला. आणि हे चिकटवून झाल्याच्या नंतर ना आपल्याला एक दिवस असंच ठेवायचं आहे किंवा अर्धा एक तास जरी तुम्ही ठेवलं ना तर हे छानपैकी असं मस्त चिकटणार आहे त्याला. आणि बघा तुमची वही एकदम तयार झालेली आहे. फक्त त्याला आता तुम्हाला सुकवायला ठेवायचं आहे अर्धा एक तास तरी. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ टाकायसाठी ना मला अगोदरच खूप लेट झालेला आहे. मला खूप लवकर टाकायला पाहिजे होता हा व्हिडिओ, कारण की तुमच्या सुट्ट्या तर अशाच गेलेल्या आहेत. तर काय झालं, अजून तर खूप वेळ बाकी आहे. तर तुम्ही आतासुद्धा हे करू शकता. तर करून दाखवा काहीतरी नवीन, तुमच्या मम्मी पप्पाला नक्कीच खुश होतील आणि तुमच्या 1-2 वह्यांचे पैसे तरी वाचणारच आहेत. तर बघा ट्राय करून तुम्हाला जमतंय का, आणि जर जमलं तर नक्की मला कमेंट करा की तुम्ही मस्तपैकी एक नोटबुक तयार केलेली आहे. तर सर्व जे पेजेस होते ना उरलेले ते सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने करायचे आहेत स्टॅपलरच्या सहाय्याने. आणि तर तुमच्या बघूया किती नोटबुक्स तयार होतात ते. माझ्या तर 3 झालेले आहेत. तुमच्या किती होतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ खरंच आवडला असेल ना तर नक्की शेअर करा तुमच्या मित्रांनासुद्धा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बरं का. आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण पटकन सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतर जे आपल्याला सेट करण्यासाठी आपण ज्या स्टॅपलर्स लावलेल्या होत्या ना त्यासुद्धा पुन्हा आपल्याला चमच्याच्या सहाय्याने काढायच्या आहेत. आणि आता आपल्या ह्या नोटबुक्स एकदम तयार आहेत आणि तुम्ही ह्या नेक्स्ट इयरसाठी यूज करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.